वर्ग 9वा विषय मराठी कुमार भारती पद्यपाठ क्रमांक 6 या झोपडीत माझ्या ही कविता आपण पाहणार आहोत. कवी आहेत राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज. पूर्ण नाव माणिक बंडोजी ठाकूर, 1909 ते 1968. थोर समाजसुधारक व संत कवी. अंधश्रद्धा, जातीभेद, धर्मभेद यासारख्या समाजविघातक गोष्टींवर हल्ले चढवून त्यांनी देशभक्ती, अहिंसा व आत्मसंयम यांचे पाठ दिले आहेत. गावागावातून गुरुदेव सेवा मंडळे स्थापन केली. या कार्याबद्दल जनतेने त्यांना राष्ट्रसंत ही उपाधी देऊन त्यांचा गौरव केला आहे. अनुभव सागर, भजनावली, सेवा स्वधर्म, राष्ट्रीय भजनावली इत्यादी पुस्तके त्यांची प्रकाशित आहेत. जातीभेद असो, अस्पृश्यता निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन, शिक्षण, स्वच्छता, सर्व धर्म समभाव यांविषयी कळकळीचे आवाहन करणारा व अज्ञानी जनतेला वात्सल्ययुक्त अशा भूमिकेतून लोकशिक्षण देणारा त्यांचा ग्रामगीता हा ग्रंथ खेडोपाडी आदराने आजही वाचला जातो. अंधश्रद्धा व जातीभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. मराठी व हिंदी भाषांमध्ये काव्यरचना केली आहे. 1935 मध्ये त्यांनी मोजरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. खंजेरी भजन हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य आहे. आधुनिक काळातील महान संत अडकोजी महाराज हे त्यांचे गुरु होते. त्यांनीच त्यांचे मूळचे नाव माणिक हे त्यांचं मूळ नाव ते बदलून त्यांनी तुकडोजी असे ठेवले. विदर्भात त्यांचा विशेष संचार असला तरी महाराष्ट्रभरच नव्हे तर देशभर हिंडून त्यांनी आध्यात्मिक, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन केले आहे. 1942च्या भारत छोडो आंदोलनादरम्यान काही काळ त्यांना अटकही झाली होती. भारत हा खेड्यांचा देश आहे हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला तरच राष्ट्राचा विकास होईल अशी त्यांची श्रद्धा व विचारसरणी होती. अमरावतीजवळील मोजरीच्या गुरुकुंज आश्रमाची स्थापना हे तुकडोजी महाराजांच्या आयुष्यातील एक लक्षणीय कार्य म्हणावे लागेल. ग्रामगीता ही जणू तुकडोजी महाराजांच्या वाङ्मय सेवेची पूर्तीच म्हणता येईल. सर्व धर्म समभाव हेही राष्ट्रसंतांच्या विचार विश्वाचे एक वैशिष्ट्य होते. त्यासाठी त्यांनी सामुदायिक प्रार्थनेचा आग्रहपूर्वक पुरस्कार केलेला आपल्याला आढळतो. धर्मातील अनावश्यक कर्मकांडाला त्यांनी फाटा दिला. आयुष्याच्या शेवटपर्यंत त्यांनी आपल्या प्रभावी खंजेरी भजनाच्या माध्यमातून त्यांना अभिप्रेत असलेल्या विचारसरणीचा प्रचार करून आध्यात्मिक, सामाजिक व राष्ट्रीय प्रबोधन केले. कुटुंब व्यवस्था, समाजव्यवस्था, राष्ट्रव्यवस्था ही स्त्रियांवर कशी अवलंबून असते हे त्यांनी आपल्या कीर्तनाद्वारे समाजाला पटवून दिले. त्यामुळे स्त्रीला म्हणजे महिलांना अज्ञानात व दास्यत्वात ठेवणे कसे अनावश्यक आहे, अनाठायी आहे हे त्यांनी अत्यंत प्रभावीपणे पटवून दिले. देशातले तरुण हे राष्ट्राचे भावी आधारस्तंभ आहेत. ते बलोपासक असावेत म्हणजे ते समाजाचे व राष्ट्राचे संरक्षण करू शकतील. तसेच ते नीतिमान व सुसंस्कृत व्हावे यासाठी त्यांनी उपदेशपर व मार्गदर्शनपर असं लेखन केलेलं आहे. या राष्ट्रसंतांनी व्यसनाधीनतेवरही आपल्या लेखनातून टीका केली आहे. ग्रामोन्नती व ग्रामकल्याण हा त्यांच्या विचारसरणीचा जणू केंद्रबिंदूच होता. गुरुकुंजशी संबंधित असलेले सर्व निष्ठावंत कार्यकर्ते आजही त्यांचे हे कार्य आपल्या गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून अखंडपणे
चालवित आहेत. कवितेचा आशय जो आहे, कवितेचं नाव आहे आपल्या या झोपडीत माझ्या. या कवितेचा आशय म्हणजे राजवाडा जो असतो, महाल ज्याला म्हणतो आपण, त्या महालातली सुखे ही झोपडीतही प्राप्त होतात. कारण सुखदुःखाचा संबंध हा मानवी मनाच्या भावनेशी किंवा भावभावनेशी आहे. लहानशा झोपडीतही सुख, शांती आणि आनंद मिळू शकतो. सुख व आर्थिक सुबत्ता यांचा काही संबंध नसतो, असे वर्णन या प्रस्तुत कवितेमध्ये राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांनी केलेलं आहे. आपण कवितेच्या ओळी पाहू. राजास जी महाली सौख्य कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. भूमीवरी पडावे ताऱ्यांकडे पहावे, प्रभू नाम नित्य गावे या झोपडीत माझ्या. पहारे आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या, दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या. जातात या महाला मज्जाव शब्द आला, भीतीनं याव याला या झोपडीत माझ्या. महाली मऊ बिछाने कंदील श्यामदाने, आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या. येता तरी सुखे या जाता तरी सुखे जा, कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या. पाहुनी सौख्य माते देवेंद्र तो ही लाजे, शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या. पूर्ण आपण त्याचं वाचन केलं कडव्यांचं. यामध्ये नवीन कठीण असणारा शब्द असा कोणता नाही, अगदी सोप्या सरळ भाषेमध्ये ती रचना आहे. महाली, महाल म्हणजे राजवाडा माहिती आहे. सौख्य म्हणजे सुख आणि किंवा वैभव. पहारे म्हणजे रखवाली करणारा, राखण करणारे. तिजोऱ्या म्हणजे ज्याला खजिना पेटी, पैसा संपत्ती ठेवलेली. नंतर मज्जाव करणे म्हणजे अटकाव करणे या अर्थाने. श्यामदाने, श्यामदाने म्हणजे जे काचेचे दिवा असा अर्थ अभिप्रेत आहे. आम्हा जमीन माने, माने म्हणजे सन्मान कर या अर्थाने. बोजा म्हणजे दडपण किंवा धाक. पाहुणी सख्य माते, माते म्हणजे माझे या अर्थाने. देवेंद्र हा म्हणजे इंद्र, ज्याला देवांचा राजा. शांती सदा, सदा म्हणजे नेहमी. विराजे म्हणजे शोभते अशा अर्थाने. अगदी सोप्या ओळी सहज समजायला त्याचा वाच्यार्थ आपण पाहूया. या ओळीचा ज्या दिलेल्या आहेत साध्या सोप्या ओळी, त्यामध्ये कवितेचा भावार्थ असा की राजाला कधी काळी जी सुखे त्याच्या महालात मिळाली असतील, त्याच्या राजवाड्यामध्ये, ती सर्व सुखे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की ती माझ्या झोपडीत मला प्राप्त झाली आहेत. झोपडी समोर असलेल्या अंगणात जमिनीवर निजण्याने रात्री आकाशात असणाऱ्या ताऱ्यांकडे पाहण्याचे सुख मला या झोपडीत मिळते. प्रभूचे भजन नित्य गात मी या झोपडीत आनंदाने राहतो. राजवाड्यांमध्ये तिजोऱ्यांमधून धन साठवून ठेवलेले असते, त्यावर रक्षक ठेवले जातात, राखणदार. तरीसुद्धा ते चोऱ्या होतात. पण माझ्या झोपडीची दारे सतत उघडी असतात. त्याला कोणतीही दोरी बांधलेली नाही आहे, कवाडं नाही आहेत. झोपडीला चोरांची भीती नाही. म्हणजे चोरणे इतपत धनच नसल्यामुळे झोपडीला पहारे नाही आहेत. महालात परवानगीशिवाय प्रवेश मिळत नाही. तिथं मज्जाव शब्द आलेला आहे. मज्जाव म्हणजे अटकाव. हा शब्द तेथे असतो महालांमध्ये, राजवाड्यामध्ये. पण माझ्या झोपडीत येण्यासाठी परवानगीची कोणालाही गरज नसते. झोपडीत सर्व माणसांचे खुल्या दिलाने खुलं स्वागत होत असते. राजवाड्यात मऊ बिछाने असतात. झुमरांची एक प्रकारची रोषणाई असते. माझ्या झोपडीत जमिनीचाच बिछाना असतो. जमिनीवर झोपणे हाच एक प्रकारचा सन्मान असतो. माझ्या झोपडीत येताना प्रेमाने या आणि प्रेमाने जा. माझ्या झोपडीत येताना कोणाच्याही मनावर दडपण किंवा भीती असत नाही. माझ्या झोपडीत असलेले सुख पाहून इंद्रही मनात लाजत असेल. त्यांना माझ्या सुखाचा हेवा वाटतो. माझ्या झोपडीत नेहमी सुख शांती नांदत असते.
आता हा झाला कवितेचा सरळ अर्थ शब्दानुसार. आता आपल्याला यातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना आपल्या उपवेदनासाठी किंवा आपल्या जीवनामध्ये याचा एक अर्थबोध काय असावा, याचा एक ज्याला आपण ध्वन्यार्थ म्हणतो, या दृष्टीनं पाहिलं तर झोपडीतील सुखाचे साम्राज्य म्हणजे सुखाची जी रेलचेल असते ते सांगणारा हा विचार आहे. तुलना एक जर पाहिली आपण कशाशी केलेली आहे शेवटच्या कडव्यामध्ये, देवांचा देव ज्याला म्हणतो आपण किंवा राजा तो आहे इंद्र. स्वर्ग ही एक कल्पनेने रंगवलेली जे त्याचं वर्णन आहे स्वर्गाचं, ते अतिशय सुख समाधान शांती सर्व सुखाचं एक प्रकारचं माहेरघर ज्याला म्हणता येईल. सर्व सुख त्या ठिकाणी असतात. अशा या स्वर्गाचा जो राजा आहे, सर्व सुख त्याच्या समोर लोळत असतात, सर्व वैभव संपन्न असत ते ठिकाण, ती नगरी. आणि त्या राजालाही हेवा वाटावा असं या सर्व सामान्य माणसाची आमची झोपडी. म्हणजे देवांचा राजा इंद्राशी जो स्वर्गामध्ये असतो त्या सर्व सुखसोयी तिथं असतात अशी कल्पना आहे. आणि संत तुकडोजी महाराज म्हणतात हे सर्व सुख माझ्या आनंदमय या झोपडीमध्ये आहे. झोपडीत असलेलं सुख समाधान पाहून जो इंद्रदेव आहे त्याला सुद्धा हेवा वाटतो. इथं अतिशय या काव्य सौंदर्याचा एक प्रकारचा उच्चांक, सामान्य असणारी झोपडी आणि त्या झोपडीतील सुख पाहून हेवा वाटावा तो स्वर्गातील देवांचा राजा जो इंद्र त्यालाही हेवा वाटावा एवढं सुख आणि समाधान, एवढा या रचनेचा अतिरेक. म्हणजे एक प्रकारचं काव्याचं सौंदर्य आपल्याला या रचनेमध्ये दिसतं. या तुलना केलेल्या या संदर्भामध्ये आपल्याला जाणवतं. सद्गुरू जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे एक रचना आपल्याला आठवते, ठेविले आनंदे तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. आता याचा शब्दशः अर्थ असा नाही की आपण प्रयत्न करूच नाही. प्रयत्नाचा शेवट जो असेल त्यातून जे यश किंवा जे आपल्याला मिळेल त्यात आपण समाधानी असलं पाहिजे. याचा अर्थ आळस असणे किंवा प्रयत्नावर विश्वासच नाही, याचा अर्थ दैववादी आपण असावा असा अर्थ नाही. की आपण जे मिळालं प्रयत्न करून, अपार कष्ट योग्य नियोजन करून आणि जे मिळालं त्यात आपण सुखी असलं पाहिजे. म्हणून तर ती छानशी रचना या प्रसंगी आपल्याला आठवते. म्हणजे अल्प समाधानी असणे या अर्थाने, आणि म्हणजे जे मिळालं त्यात समाधान असणे, संतुष्ट असणे अशा अर्थानं ते वाक्य आपल्याला लक्षात येईल. नंतर एक प्रकारची व्यवहारात वागताना जीवघेणी स्पर्धा आपल्याला दिसते, एकमेकांचा हेवा ईर्ष्या हे तर ठाई ठाई म्हणजे आपल्याला क्षणोक्षणी दिसतंय. आता आपण विद्यार्थी दशेमध्ये पहा, आपल्या मित्राला किंवा आता परीक्षेचे निकाल लागलेले तर 100पैकी 98-99 मार्क्स मिळाले तरी मुलं त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत नाही. घरी आई वडील सुद्धा आनंदात राहत नाही. त्याला विचारलं तुला एवढे मार्क्स मिळाले 90 म्हणजे 100पैकी 98-99 मार्क्स मिळूनही तू आनंदी नाही. तो म्हणतो आणखी 1% तोही 1 मार्क कमी कसा झाला, तो मिळाला नाही याचं दुःख त्याच्या चेहऱ्यावर दिसतं, त्याच्या बोलण्यातून दिसतं. इतर मुलांशी तुलना करणे, मार्काच्या बाबतीत असो, अभ्यासाच्या अन्य बाबतीत असो, राहणीमानाच्या बाबतीत असो, अनावश्यक दुसऱ्याशी तुलना करून आपण दुःखी होतो. ही जी मनाची अवस्था आहे समाधानी न राहण्याची, त्यामुळं अशी एक प्रकारची असणारी विद्यार्थ्यांमधली असो किंवा व्यवहारात अन्य समाजातील घटकांची असो, तर समाधानी असलं पाहिजे, सुखी असलं पाहिजे. सुख हे तुमच्या स्थानावर किंवा तुमच्या परिस्थितीवर अवलंबून नाही. एरवी अत्यंत श्रीमंत सर्व सुखसोयी उपभोगत असणारा माणूस आणि साधा काबाड कष्ट करणारा माणूस, दोघांमध्ये जर समाधान बाह्य लौकिक अर्थाने पाहायचं असेल तर श्रीमंत माणूस गाडी बंगला सगळ्या गोष्टी असूनही सुखी असेलच असं नाही. त्याला पडल्याबरोबर शांत झोप येईलच असं नाही. तो कितीही महागड्या 80,000 किंवा कित्येक मौल्यवान गादीवर जरी झोपला तरी त्याला झोप येईलच असं नाही. आणि गरिबीत कष्ट करणारा बिचारा कष्टकरी आपला पोत्यावर किंवा साध्या बिछाण्यावर पडला जमिनीवर तरी त्याला काही क्षणात झोप लागून जाते. म्हणजे कोणताही झोपेचा, जेवणाचा
आनंद जो आहे जगण्याचा, हा शेवटी आपल्या मनाच्या स्थितीवर अवलंबून आहे. आर्थिक स्पर्धा जी आत्ता बोललो आपण, आर्थिक स्पर्धासुद्धा समाजात आपल्याला दिसते की इतरांचं घर त्यापेक्षा आपल्या घराची उंची, त्यापेक्षा आपल्या घराचं वैभव किंवा सगळ्या भौतिक सुविधा इतरांपेक्षा आपल्याकडे असल्या पाहिजे. यांना घेतली म्हणून आपण घ्यायची आणि अनाठाई गाड्या घोड्या घराची बांधणी असो किंवा अन्य गोष्टी असो, ही इतरांचं पाहून तुलना करून किंवा आपली परिस्थिती नसताना ही केवळ आपली श्रीमंती दाखवण्यासाठी आपण अनावश्यक कर्जाचा बोजा वाढवतो आणि आपलं जे दैनंदिन सुखात चाललेलं जीवन जे ते आपण हरवून बसतो. म्हणून ती ईर्ष्या, प्रसंगी द्वेष ह्या सतत असमाधानी आपल्याला राहण्याचं एक ते कारण ठरतात. म्हणून दुसऱ्याच्या दुःखात आनंद मानण्याची प्रवृत्ती ती जी आहे ती आपलं खऱ्या अर्थानं सुख हरवून बसवते आपल्याला. म्हणून तुलना न करणं, ईर्ष्या, द्वेष, कोणत्याही गोष्टीचा गर्व नसणे, या साध्या साध्या ज्या जीवन आनंदी जगण्यासाठी ज्या गोष्टी आहेत त्याचं एक प्रकारचं वर्णन किंवा त्याची एक अनुभूती आपल्याला यातून होते की आपण जीवन कसं जगलं पाहिजे. एक छानसं उदाहरण दिलं. एक समुद्र किनारी माश्या पकडणारा एक व्यक्ती त्याचा थोड्याशा टोपलीमध्ये माश्या पकडायचा आणि तेवढ्या विकून आपला उदरनिर्वाह चालवायचा. त्याचं दररोज निरीक्षण करणारा एक व्यक्ती जवळ येतो आणि त्याला विचारतो, अरे तुला या टोपलंभर माश्या विकून किती खर्च, म्हणजे किती कमाई तुझी होती? आणि त्यात तो सांगतो की एवढ्यामध्ये माझा दैनंदिन घरातील कुटुंबातील सगळ्यांचा खर्च चालतो, दोन्ही वेळचा मी जेवून एकदम मजेमध्ये जीवन जगतो. तुम्हाला हेच काम जर तू आणखी एखाद दोन माणसं या व्यवसायात सहभाग करून घेतले आणि मोठ्या स्वरूपात जर हा व्यवसाय केला तर तुझा मोठ्या प्रमाणात पैसा मिळेल. तो म्हणतो ठीक आहे, तू म्हणतो त्याप्रमाणे मी आणखी एक दोन माणसं सोबत ठेवले, वेगळ्या प्रकारचं त्याचा एक प्रकारचा व्यापार मोठ्या स्वरूपात वाढवला, देशातच नाही अन्य देशात सुद्धा त्याची निर्यात करता आली. तर मग किती पैसा येईल, मग तो पैसा आल्यानंतर मी काय करू, असा तो त्या व्यक्तीला विचारतो. तो छोट्या स्वरूपात व्यवसाय करणारा व्यक्ती तो म्हणतो, तुला मोठं घर बांधता येईल, गाडी घोडे सगळे नोकर चाकर असं तुझ्या खूप अशा प्रकारचं संपत्ती तुझ्याजवळ जमा होईल. तो म्हणे ठीक आहे, माझ्याकडं घर बांधलं, गाडी घेतली, सर्व नोकर चाकर सगळ्या गोष्टी मला प्राप्त झाल्या, मग त्यातून मला काय मिळणार आहे? तुम्हाला या सगळ्या गोष्टी मिळाल्या की तुला सुख मिळेल, समाधान मिळेल. तो त्याला उत्तर देतो, जर त्याचं सगळ्याच्या खटाटोपातून जर शेवट सुख आणि समाधान मिळण्यामध्ये असेल तर ते सुख आणि समाधान आजसुद्धा मला त्या स्वरूपात मिळतं आहे. जे मी आज समाधानी आनंदी आहे ते तर मला आताही मिळतं ना. मग अनावश्यक ही सगळी शरीराची आणि अनावश्यक धोका स्वीकारून आणि पुढे सगळं व्यापार व्यवस्थित चालतो का नाही, त्याच्यात काही तोटा होईल का, त्याच्यात घर मोठं बांधलं काही पैसा असलेला चोरी होईल का, सतत माझी दगदग होईल, शारीरिक आरोग्यसुद्धा बिघडेल आणि मी सतत या धावपळीमुळे माझ्या सगळे सोयरे जवळच्यांना सुद्धा वेळ देऊ शकणार नाही. म्हणजे याचा अर्थ सुख समाधान हे आपल्या मनाच्या अवस्थेशी संबंधित आहे. असं म्हणतात, जर स्थिती बदलत न परिस्थिती बदलत नसेल तर आपण आपल्या मनाची स्थिती बदलून आपण सुखी आणि समाधानी असलं पाहिजे. एक अर्थ लक्षात येईल आपल्या की याचा अर्थ साधी राहणे आणि उच्च विचारसरणी. ज्याला श्रीमंतीचा बडेजाव म्हणजे सुख अशी आपली सध्या प्रचलित व्याख्या दिसते, तर श्रीमंतीचा बडेजाव म्हणजे काही सुख नाही आहे. संपत्तीचा उलट हव्यास करणं हे यशस्वी जीवनाचं ध्येय नाही. ज्ञानाची वाढ करणे, वृद्धी करणे, माणूसपणाने वागणे, विशेषतः निगर्वी राहणे हे साध्या राहणीमानाचे लक्षण आहे. म्हणून सुख समाधान व शांती साधेपणानेच मिळत असते. असा साधा सोपा अर्थ या पद्यपाठातून आपल्याला शिकायला मिळतो. या पद्यपाठातील काही महत्त्वाच्या मुद्द्यांकडे पुन्हा एकदा आपण पाहूया. राष्ट्रसंत कवी जे आहेत आपले तुकडोजी महाराज यांचं जीवनकार्य आपल्याला समजून घेणं आवश्यक. त्यांनी ग्रामगीतेसारख्या ग्रंथातून सर्व लोकांना सर्व घटकातील एक जीवन जगण्याचा साधा सोपा आणि समाधानी सुखी जीवनाचा एक मार्ग सांगितलेला आहे.
त्यांचं जीवन समजून घेतलं म्हणजे आपोआपच आपल्या आनंददायी जीवनाची वाटचाल कशी असते, आपण कोणत्या मार्गाने वागावं, जगावं, कसं वागू नये, या सर्व गोष्टीचा उलगडा त्या गीता या अतिशय म्हणजे सुंदर रचनेतून किंवा त्यात खऱ्या अर्थानं जीवनाचं तत्वज्ञान त्या ग्रंथातून सांगितलेलं आहे. त्यामुळे त्यांचं जीवनकार्य समजून घेणं हा एक दृष्टिक्षेप आपल्याला या पाठातून मिळतोय. नंतर कुटुंब आपलं म्हणजे स्वतःचं कुटुंब, समाज आणि राष्ट्राप्रती आपलं प्रत्येक व्यक्तीचं काय कर्तव्य याचा एक कल्पना यातून मिळते. नंतर जातीभेदसारखं अंधश्रद्धा असो किंवा व्यसनाधीनता यांचं निर्मूलन हे झालं पाहिजे, तशी मानसिकता आपली बनावी. नंतर महिलांचा सन्मान करणे, तरुणांनी सुद्धा आपलं शरीर सौष्ठव म्हणजे सांभाळणे, म्हणजे आपली बलोपासना करावी. शिक्षणाचे महत्त्व सांगितलेले, स्वच्छता आणि खेडे हे स्वावलंबी झाले पाहिजे. जर भारत हा खेड्यांचा देश आहे आणि एवढे मोठे जर आपली अर्थव्यवस्था या मोठ्या संख्येत असणाऱ्या खेड्यावर अवलंबून आहे, तर ते जर स्वावलंबी झाले तर आपला देश स्वावलंबी होईल. प्रत्येक त्या खेड्यातील माणूस हा स्वावलंबी झाला म्हणजे पर्यायाने खेडे स्वावलंबी झालं, समृद्ध झालं, तर आपोआपच आपला देश हा म्हणजे संपन्न झाल्याशिवाय राहणार नाही. त्यानंतर माणूस पण जपावं असे अनेक मुद्दे या कवितेच्या अनुषंगाने आपल्याला या पाठातून आपल्यापर्यंत पोहोचतात. पुढचं पैसा म्हणजे ज्याला आपण संपत्ती म्हणतो, हे काही जगण्याचं साधन आहे असं नाही, म्हणजे ध्येय नाही आहे, ते एक साधन आहे, ते साध्य नाही आहे. कोणी कोणत्या ठिकाणी किंवा कोणत्या कुटुंबात जन्माला यावं हे आपल्या हाती नाही, परंतु ज्या कुटुंबात आपल्याला जन्माला आलो आपण, तिथले जीवन आनंदाने फुलवणे मात्र आपल्या हाती आहे. मग प्रसंगी परिस्थितीशी दोन हात करणे असो किंवा परिस्थिती ज्या ठिकाणी आता बदल होतच नाही आहे, अशा ठिकाणी आपल्या मनाची स्थिती बदलणे हे सुद्धा आपल्या हाती आहे. त्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन हा ठेवावा लागेल. शेवटी एकच नक्की आहे की सुख, समाधान, शांती या गोष्टी आपल्या मनाच्या भावनेशी संबंधित आहे, एवढे मात्र नक्की. या पद्यपाठाच्या मागे ज्या कृती स्वाध्याय दिलेल्या आहेत, त्या स्वाध्याय आपल्याला सोडवता येईल. अतिशय जीवनाशी एक आपुलकी दाखवणारा, कारण प्रत्येक माणसाचं जगण्याचं ध्येय एकच आहे, आनंदीदायी सुखी जीवन. तो धावतो, धडपडतो तो सुखासाठी, आणि सुखाचा शोध घेता घेता आयुष्य संपतं, पण सुख याती लागत नाही. त्यासाठीच सुख कुठे आहे, समाधान कुठे आहे, शांती कुठे आहे, ते तर आपल्या मनाची अवस्था आहे. त्यामुळं आहे त्यामध्ये सुख मानण्याची प्रवृत्ती. म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी या झोपडीत माझ्या या पद्यपाठाच्या निमित्ताने एक झोपडी आणि दुसऱ्या बाजूला असणारा महाल, राजवाडा, या राजवाड्यामध्ये असणारा माणूस सुखी असेल असं नाही आणि झोपडीत असलेला माणूस दुःखी असतो असं नाही. सर्व भौतिक सुविधा असून सुद्धा, पैसा संपत्ती सर्व विपुल आहे, तरीसुद्धा तो सुखी असेल असं नाही. आणि झोपडीत काही नसताना सुद्धा तो सुखी असू शकतो, कारण हे भौतिक या सगळ्या दिसणाऱ्या गोष्टीवर अवलंबून नाही, तर त्याच्या मानण्याशी संबंध आहे, म्हणजे मनाच्या भावनेशी संबंध आहे. म्हणून सुख आणि दुःख याचा भौतिक संपत्तीशी तशा अर्थाने काही संबंध नाही आहे. त्यामुळं सुख हे, समाधान हे आपली मानवी अवस्था आहे. म्हणून सध्याच्या काळात असणारे ताणतणाव, ओढाताण, याच्यामागे ती चाललेली जीवघेणी स्पर्धा आहे, एकमेकांचे जे जीवावर उठणारे सगळे प्रसंग, घटना आपण समाजामध्ये अनुभवतो. म्हणून आपली शिकवण ही मानवतेची, राष्ट्र, समाज, कुटुंब आणि शेवटचा आपण सुरुवात होती ती व्यक्तीपासून. म्हणून प्रत्येकाची मानसिकता हे सुखाच्या शोधाची असेल तर सुख हे
आपल्या मनाच्या स्थितीशी अवलंबून आहे. म्हणजे त्याचं मनाची भावना ही या पद्यपाठाला अनुकूल असली तर आपलं सर्वांचं जीवन सुखी होऊ शकतं. अर्थात आपण स्वतः, आपलं कुटुंब, समाज आणि राष्ट्राप्रती आपली कर्तव्य भावना काय याचा जणू एक मूलमंत्रच आपल्याला या पद्यपाठातून मिळतो. असे हे श्रेष्ठ दर्जाचे असलेले राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचं निर्वाण अमरावतीजवळच मोझरी नावाचं गाव आहे, तिथं गुरुकुंज आश्रम आणि ते चालवणारे आताचे सध्या जे गुरुदेव सेवा मंडळ आहे, या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची विचारधारा अजूनही गावोगावी भजनाच्या माध्यमातून, या ग्रामगीतेच्या माध्यमातून ते पोहोचवण्याचं काम करत आहेत. खऱ्या अर्थानं आपल्याला सुखी, कष्टमय आणि न्यायमार्गाने जीवन जगायचं असेल तर ग्रामगीतेसारखा ग्रंथ हा प्रत्येकाच्या घरी असावा. तो किमान एकदा वाचल्याने की जीवनाची वाटचाल अतिशय सुकर आणि सोपी होऊ शकते. एवढंच या प्रसंगी